आता पुण्यातून थेट आपण जातोय नवी मुंबईतील दिघा या ठिकाणी लोकलवर दगडफेक करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। अल्पवयीन तरुणानं लोकलवर दगडफेक करतानाचा हा रील आहे आणि दगडफेक करून रेल्वे प्रवाशांसमोर अश्लील हातवारे देखील तो करताना पाहायला मिळतोय। रेल्वे पोलिसांनी तात्काळ या तरुणाचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी होते। वारंवार मुंबई आणि नवी मुंबई या ठिकाणी हे प्रकार घडत असतात। धावत्या लोकलवरती दगडफेक केली जाते। अनेक प्रवासी चाकरमानी या ठिकाणी जखमी होताना पाहायला मिळतात। मात्र अद्यापही कठोर कारवाई काही रेल्वे प्रशासनाकडून होताना दिसत नाहीये। तर या संदर्भातील एक रील समोर आलेला आहे। सोशल मीडियावर हा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। आता तरी या तरुणाचा शोध लागतोय का आणि कठोर कारवाई त्याच्यावर केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहू शकतो एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता। रील पोस्ट करण्यात आलेला आहे सोशल मीडियावर, त्याच्यामुळे हा प्रकार उघडकीस आलेला आहे। मात्र बऱ्याचदा व्हिडिओ काढला जात नाही आणि वारंवार या घटना होत असतात। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास मिरगणे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। विकास, आपण पाहतोय अल्पवयीन तरुणाने लोकलवर दगडफेक केलेली आहे, त्याचा रील बनवलाय, अश्लील चाळे केलेले आहेत। काय अधिक अपडेट समोर येते? नवी मुंबईतील दिघा येथे रेल्वे स्थानकावर दगडफेक करताना व्हिडिओ जो सोशल मीडियावर हा जो आहे व्हायरल करण्यात आलेला आहे। अजय शिंदे असं तरुणाचं नाव आहे। दगडफेक करताना त्यांनी काढली होती रील। दगडफेक करून रेल्वे प्रवाशांना अश्लील हातवारे रेल्वे पोलिसांनी तत्काळ कारवाई करण्याची मागणी जी आहे प्रवाशांकडून करता दिसली। अशा प्रकारचा रील काढून जर ही दगडफेक जर एखाद्या प्रवाशाला लागली असती तर त्याचा सुरू म्हणजे एखादी जखमी झाला असता त्याला कोण जबाबदार असा प्रश्न यावेळी रेल्वे प्रवाशी उपस्थित करताना येत आहे। त्यामुळे त्याच्या हातामध्ये जर बघितलं मोठ्या प्रमाणात दगड होता, जर तो दगड रेल्वेच्या प्रवाशांना लागला असता तर याला जबाबदार कोण, म्हणजे प्रवासी असुरक्षित आहेत का, हा एक मुद्दा जो आहे उपस्थित होताना दिसून येतो। अशा प्रकारचे रील काढणं आणि नवी मुंबई पोलिसांनी तत्काळ गंभीर स्वरूपाची अटक करावी अशी मागणी जी आहे प्रवाशांकडून केली जात आहे। विकास, आपण पाहतोय नवी मुंबईतील दिघामध्ये हा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे आता या तरुणाचा शोध लावण्यात रेल्वे पोलीस आणि आपल्या नवी मुंबई पोलीस प्रशासनाला यश येतंय का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे, जेणेकरून हे प्रकार वारंवार घडू नयेत।